एवढंच वाटतं की अजितदादा महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये मी स्वतः या समन्वय समितीत आहे भारतीय जनता पक्षाकडनं। तिथे आम्ही सर्वांनी ठरवलं की जिथे महायुती झाली तिथे महायुती करायची, कार्यकर्त्याची इच्छा असेल तर। जिथे महायुती झाली नाही त्या ठिकाणी मित्रपक्ष लढताना मात्र तीनही पक्षाच्या नेत्यांनी तारतम्य बाळगायचं की महायुतीला डॅमेज करणारे कुठलेही वक्तव्य तिघांनी करायचे नाही। देवेंद्र फडणवीसजींनी संपूर्ण निवडणुकीमध्ये, नगरपालिकेमध्ये, आत्ता महानगरपालिकेमध्ये कधीही मित्रपक्षावर किंवा विरोधी पक्षावर सुद्धा कुठेही टीका केली नाही। उलट डेव्हलपमेंट, विकसित महाराष्ट्र, विकसित संभाजीनगर, विकसित पुणे हेच मांडतायत। हीच अपेक्षा अजित पवारांकडनं आहे, हीच अपेक्षा एकनाथ शिंदेजीकडनं आहे। एकनाथ शिंदेजी सुद्धा बऱ्यापैकी या अपेक्षा पूर्ण करतात आहे। मित्रपक्षाला ते त्या ठिकाणी मनभेद होणार नाही अशी काळजी घेत आहे। अजितदादांनी मात्र त्या दिवशी असं बोलायला नको होतं। अजितदादांना आजही मी आपल्या माध्यमातून विनंती करेल, मी इतका उंची नाही माझी राजकारणात ती माझी दादाला काही सल्ला देईल, पण एवढं मात्र नक्की सांगतो समन्वय समिती म्हणून, समन्वयक म्हणून की अजितदादांनी कृपया मित्रपक्षाच्या कुठल्याही उमेदवारावर, कुठल्याही पक्षावर, 13 पक्ष आहेत महायुतीमध्ये, एकटी भाजप नाही, शिवसेना नाही, 13 पक्षाची महायुती आहे। मित्रपक्ष जिथे लढतात त्यांना खुलं लढू द्यावं। जसं नागपूरमध्ये आता योगेंद्र कवाडीजी लढतात आहे, ते मित्रपक्ष आहेत, 13 पक्ष आहेत। ज्यांचे उमेदवार तिथे लढत असतील आणि ते मैत्रीतीने लढत असतील तर मला वाटतं ते बोलू नये असं एक साधारण आम्ही ठरवलेलं आहे। मी इतकी उंचीचा नाही आहे की अजितदादाला काही समज देईल, पण माझी विनंती त्यांना आहे आपल्या माध्यमातून की कृपया समन्वय समितीत ठरल्याप्रमाणे मित्रपक्षाच्या कुठल्याही उमेदवारावर किंवा पक्षावर आपण किमान 3 मोठे नेते आणि आम्ही समन्वय समितीचे 6 नेते यांनी तरी काही टीकाटिप्पणी करू नये। आणि मंत्री, राज्याचे मंत्री, राज्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा हे तारतम्य पाळायचं आहे, जेणेकरून सरकारमध्ये